सांगाल? काम बंद आंदोलन या ठिकाणी पुकारलंय, काय मागण्या, काय सांगाल? नमस्कार. मी कृष्णा होडे, ग्रामपंचायत कामगार सेना 5825चा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहे. सर, गेली 10 वर्ष गेली कित्येक वर्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही आमच्या असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी भांडतोय, सरकारकडे भांडतोय, परंतु आमच्या मागण्या आज तगायत कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आजचं हे काम बंद आंदोलन दिनांक 1 मे आणि 2 मेचं आंदोलन या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे. नमस्कार, मी जिल्हा कार्याध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कामगार सेना 5825चा कार्याध्यक्ष म्हणून या नात्याने बोलतोय. आजपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी वेळोवेळी ब्रिटिश कालापासून ग्रामपंचायत कर्मचारी अस्तित्वात आहे आणि त्याचं काम गावातील शासन प्रशासन सगळं व्यवस्था सुव्यवस्था राखण्याचं काम त्याचं आहे. पण तो आजपर्यंत वंचित राहिलेला आहे आपल्या लाभापासून आणि त्याला मानधनी तत्वावर आजपर्यंत वागवलं गेला. आता किमान वेतन कायद्यात आलेलं आहे कर्मचारी, पण किमान वेतन कायद्यात आलेलं असून सुद्धा शासन त्याला दर 5 वर्षांनी सुधारित किमान वेतन द्यायचं असतं, तो देत नाही. त्याच्यासाठी विलंब चालला आहे. त्याच्यासाठी जी समिती गठीत केली त्याच्यासाठी अध्यक्ष मिळत नाही. याच्यासाठी शासनाची नाकर्तेपणा असल्यामुळे आजपर्यंत कर्मचारी बहुतेक सुखसोयींपासून वंचित आहे आणि अशा हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्याला कुटुंब आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे वेतन, तो वेतनच आजपर्यंत वेळेत मिळालेलं नाही. त्याच्यासाठी शासन आपली चालढकल करत आहे आणि ह्यासाठीच सगळे कर्मचारी आज उतरलेले आहेत संपात, काम बंद आंदोलन करतात, गावगाडा बंद पाडतात. किमान वेतन आणि किमान वेतनाबरोबरच बाकीच्याही शासनाच्या ज्या सुखसोयी ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला मिळतात त्या कर्मचाऱ्याला लागू व्हाव्यात, यासाठी आम्ही आज वेतनश्रेणीची मागणी घेऊन प्रामुख्याने आज आंदोलनात आलोय. आता आपले कर्मचारी यासाठी इथं थांबलेले आहेत आंदोलनात की आपले भविष्य सुकर व्हावा आणि भावी पिढी जी काम करणार आहे त्यांच्यासाठी वेतनश्रेणी हा एकच पर्याय आहे आणि तो किमान वेतन कायद्यानुसार किंवा शासनाच्या ज्या इतर आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना मिळाव्यात, यासाठी वेतनश्रेणी हा एकच विषय घेऊन कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेला आहे. पुढची दिशा वेतनश्रेणी मिळण्यापर्यंत आंदोलन बेमुदत चालू ठेवण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे.